सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लीळा आहे पर्वकाळी पूजा करणे। पूर्वाध लीळा क्रमांक 303। दुसऱ्या दिवशी पर्व असल्या कारणे स्वामी असलेल्या देवळात सडेसंमार्जन, रांगोळ्या घालून परिसर सुशोभित केला। स्वामींची आंघोळ झाली, सर्वांनी बाईसांना कामात मदत केली। गावाहून येताना जानोपाध्याची शिदोरी आबाईसांकडे दिली होती। ती आणण्यासाठी जानेपाधे दादोसांच्या बिऱ्हाडी गेले आणि शिदोरी घेऊन आले। बाईसांनी विचारले, जानू, महात्म्याच्या बिऱ्हाडी गेला होतास? उपाध्ये म्हणाले, हो बाई, गेलो होतो। बाईसांनी विचारले, महात्मे काय करतात? उपाध्ये म्हणाले, महात्म्याच्या ठाई पर्व होत आहे, सर्वजण त्यांची पूजा करीत होते। हे ऐकून बाईसा म्हणाल्या, बाबा बाबा, काय झालं या रामला? आपण इथे जवळच असताना प्रथम स्वतः पर्व करून घेत आहेत। स्वामी गंभीर होऊन म्हणाले, बाई, 2-4 भात वेळती जाली तरी पोराजीवाचे माथे आडोळे जाता वेळची न लगे। बाईसांनी विचारले, म्हणजे काय बाबा? यावर स्वामी म्हणाले, बाई, जीव किती अधमतीने भरलेला आहे काय सांगू। थोड्याशा सिद्धीने, कर्तृत्वामुळे 2-4 लोकांनी आदराने नमस्कार केला तर त्याला अभिमान चढतो। त्याला वाटते या पंचक्रोशीमध्ये मीच सिद्ध, मीच शहाणा, माझ्या पुढे सर्व षंड आहेत। बाईसांनी विचारले, बटिका, महात्म्याच्या ठाई पर्व होत असताना तू इकडे कसा काय आलास? स्वामी म्हणाले, बाई, सांगो आणि हे आमचेच आहेत की, ते तेथे का जातील? मग बाईसा, उपाध्ये, चांगदेव भट, परसनायक, पदमनाभी सर्वांनी स्वामीच्या ठाई पर्व केले। फळे, फुले, गंध, अक्षता वाहून पूजा केली। दंडवत प्रणाम। सर्वांना दंडवत प्रणाम। आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा। दंडवत प्रणाम। दंडवत हो।